भाजपच्या 2 दिवसीय महाअधिवेशनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी, अमित शहा, नड्डांचं सुद्धा महाअधिवेशनामध्ये मार्गदर्शन। भाजपच्या अधिवेशनामध्ये मंचावरील महापुरुषांच्या फोटोंसमोर संविधानाची प्रत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपवरती संविधानावरून झाली होती मोठी टीका। श्रद्धा आणि सबुरी भाजपची महाभरारी अशी भाजपच्या महाअधिवेशनाची टॅगलाईन। आज भाजपच्या महाअधिवेशनाचा दुसरा आणि अखेरचा दिवस। भाजपच्या अधिवेशनासाठी आज अमित शहा शिर्डीमध्ये येणार। यावेळी शहा साईबाबांचं दर्शनही घेणार। दर्शन घेऊन अधिवेशनाला उपस्थित राहणार। तसंच शनी शिंगणापूरला सुद्धा दर्शनासाठी जाणार। भाजपच्या मंत्र्यांना महिन्यामधून किमान एकदा खेड्यामध्ये जावं लागेल। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना। ग्रामस्थांच्या समस्या समजून घेण्यासाठी खेड्यामध्ये जावं, बावनकुळेंचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चंद्रशेखर बावनकुळेंच्याच अध्यक्षतेखाली होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवडही होईल। तोपर्यंत रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्षपद सांभाळतील। साईंच्या आशीर्वादानं पदभार स्वीकारलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावरती नेण्याचे प्रयत्न सुरू। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणामध्ये मोठ्या आरोपीला सोडून बाकी आरोपींवरती मकोका लावला। मुख्यमंत्री मुख्य आरोपींना वाचवतायत, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। सरकार गुन्हेगारांना मुळीच सोडणार नाही, पुरावे गोळा करून कारवाई केली जाते हे संजय राऊतांना माहिती नाही, त्यामुळे त्यांनी आधी प्रशासन जाणून घ्यावं। नारायण राणे यांचा संजय राऊतांवरती पलटवार। सरकार माफियांना प्रोटेक्शन देत आहे, संजय राऊतांचा आरोप। तर सरकार माफियांकडून प्रोटेक्शन मनी घेतंय का हे बघावं लागेल, राऊतांचं वक्तव्य। राऊतांच्या आरोपांना नारायण राणे यांचं प्रत्युत्तर। शिवसेनेची सत्ता असताना राऊत कोणकोणत्या माफियांना भेटत होते, नारायण राणे यांचा सवाल। वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्यामुळे त्याच्यावरती 302 कलम लावलं पाहिजे, अनिल देशमुख यांची मागणी। कराडवरती मकोका का लावला गेला नाही, कराडला भाजप पाठीशी घालतंय का, देशमुखांचा सवाल। पोलिसांवरती मोठ्या प्रमाणावरती दबाव। बीड, परभणी, सोलापूरमध्ये अशा अनेक घटना सध्या घडतायत। सत्ताधाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचं काहीही घेणं देणं नाही, खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकारवर निशाणा। विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीला मिळालेला नाही। विष्णू चाटेने फरार असताना मोबाईल नाशिकमध्ये फेकला। चाटेच्या मोबाईलवरूनच खंडणीसाठी धमकी दिल्याची माहिती। बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीस्वाराला धडक। अपघातामध्ये परळी तालुक्यामधल्या सौंदाना इथल्या विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू। उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांसमोर हात जोडले आणि लोटांगण घातला। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यामध्ये अंबादास दानवे आणि खैरेंची उपस्थिती आहे। उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना उद्ध्वस्त करून टाकलंय हे वास्तव। शिवसेना नेते रामदास कदम यांचा हल्लाबोल। भविष्यामध्ये ठाकरेंना मराठी माणसाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, कदम यांचं वक्तव्य। अंबादास दानवे यांनी घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन। दानवे यांच्याकडून बाप्पांची आरती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर। उत्तेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी शिंदे दरेगावी जाणार। परभणीच्या पाथरीमध्ये महायुतीमधील 2 नेत्यांमध्ये धुसफूस। सईद खान यांना पुन्हा महायुतीमध्ये घेण्यावरून आमदार राजेश विटेकरांची नाराजी। मी एकनाथ शिंदेंचा मानसपुत्र, मी एवढी विकास कामं केली, तुम्ही काय केलं, सईद खान यांचं विटेकरांना प्रत्युत्तर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्रामधून मोठा गौप्यस्फोट। सिग्नल ॲपच्या माध्यमातून अनमोल बिश्नोई देत होता मारेकरांना सूचना। धर्म समाजाच्या भल्यासाठी सिद्दीकींची हत्या, अनमोलच्या ॲपवरून सूचना। टोरेस कंपनीच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून नाराजी व्यक्त। पोलीस ठाण्यावरून हाकेच्या अंतरावरती गैरव्यवहार होत असताना कल्पना कशी काय नव्हती, फणसाळकर यांचा सवाल। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त। शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची झाडाझडती घेतली। या कार्यालयासाठी दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजलं जात असल्याचं तपासामधून समोर।
आता अपघातग्रस्तांना मदत केल्यास 25,000 रुपये मिळणार. आतापर्यंत मदत करणाऱ्यांना 5,000 रुपये मिळायचे. आता ही रक्कम वाढवून 25,000 रुपये करण्यात येणार असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी कॅशलेस रुग्णालय उभारलं जाणार. राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेमधून 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका आता प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करणार. सोमवारपासून कारवाईचा धडाका सुरू होईल. प्लास्टिक पिशवी वापरणं बंद केलं नाही तर 5,000 रुपयांचा दंड. यापुढे सिद्धिविनायक मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद प्लास्टिकच्या पिशवीमधून न देता कागदाच्या पिशवीमधून देण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना सुद्धा मंदिर परिसरामध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन. मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणाला बांधकामामधून उडणारी धूळ कारणीभूत असल्यामुळे पालिका प्रत्येक वॉर्डामध्ये 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार. प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाख रुपयांचा खर्च करेल. बोरिवलीमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बेकायदा बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवरती ताशेरे. नॅशनल पार्कमध्ये बांधकामं उभारलं तर खबरदार अशा शब्दामध्ये हायकोर्टानं सरकारला झापलं. वांद्रे टर्मिनस इथल्या इंटिग्रेटेड कोचिंग डेपो यामध्ये 3 नवीन पिटलाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर. विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसवरून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.